अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. प्रस्तावना. संत चरण रज वंदुनी तत्वता सायुज्य मुक्ती माथा पाय देऊ. थोरीव थोरीव संतांची थोरीव अनेक वैभव काही नेणे. संता परते दैवत नाही ज्या चित्ती तोची एक पूर्ण स्थिती ब्रह्मज्ञानी. संततेची देव जयांची वासना ऐका जनार्दनी भावना नाही तुझी. संत महिमा. जगाच्या पाठीवर सर्व धर्मीय लोक संतास मान देतात. त्यांच्या चरण कमली आपले मस्तके नम्र करीतात. एवढेच नाही तर सर्वश्रेष्ठ राजे लोक देखील बहुमान पुरस्पर त्यांना उच्चासनावर बसवून त्यांच्या चरणारविंदी विलीन होत असत. आणि याला कारण हेच की संत हे प्रतिईश्वर होत. हा प्रतिईश्वरासारखा मान त्यांना कशाने प्राप्त झाला बरे? असे कोणते गुण त्यांनी संपादन केले की ज्यामुळे संतत्वाचा त्यांना लाभ झाला आणि कोणास संत म्हणता येईल? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षडरिपूंना ज्यांनी जिंकले आहे, सर्व भूतमात्रांविषयी ज्यांच्या अंतःकरणात निर्हेतुक प्रेम व दया वसत आहे, सर्वांच्या कल्याणाची सदिच्छा ज्यांच्या अंतःकरणात ठाणे देऊन राहिली आहे, मनाची समता कायम ठेवून प्राप्त परिस्थितीत जे अखंड आनंदामध्ये निमग्न आहेत, ज्यांची अंतःकरणे ईश्वर प्रेमाने भरून गेलेली आहेत व त्यांचे नामस्मरण व चिंतन करण्यात ज्यांचा अखंड काल व्यतीत होत आहे, ईश्वरी तत्वात जे समरस झाले आहेत, त्या प्रेरणेने जे सर्व भूतमात्रांचे कल्याण चिंतन करीत आहेत व आपले मानवी आयुष्य त्यांच्या उन्नतीकरिता घालवित आहेत व आपला देह परोपकारात झिजवत आहेत, त्यांनाच संत म्हणता येईल. ईश्वर ज्याप्रमाणे प्रत्येक प्राण्यांचे धारण, पोषण व संवर्धन करीतो, तेच कृत्य संत करीत असतात. संत आणि देव जाण दोघात नाही भेदभाव. सूर्य आणि त्याचे किरण नामाभिधानाने भिन्न जैसे, असे महिपतींनी म्हटले आहे. आम्ही मानव ईश्वरात सर्व गुण संपन्न मानितो. तसेच बऱ्याच सद्गुणांचे माहेरघर म्हणजे संत होत. इच्छित वस्तू प्राप्त करून देणारी जशी कामधेनू, कल्पित वस्तू मिळवून देणारा ज्याप्रमाणे कल्पवृक्ष, लोहाचे सुवर्ण करून देणारा जसा परिस, चिंतिलेले देणारा जसा चिंतामणी, तसेच जनतेचे सर्व इच्छित संत प्राप्त करून देतात. म्हणून आम्ही संतांना कामधेनूची, कल्पवृक्षाची, परिसाची व चिंतामणीची उपमा देतो. संतांच्या सत्कृत्यांनी लोकांचे इच्छित मनोरथ पूर्ण होतात, कल्पित वस्तू त्यांना मिळतात व त्यांच्या लोहरूपी दुर्वृत्ती मावळून त्या ठिकाणी सुवर्णरूप सद्गुण झळकतात. संत हे सत्कृत्याचे प्रेरक आहे. संत हे काय करू शकणार नाही ते निर्जल भूमीत जल उत्पन्न करू शकतील, ते नापीक जमिनीत पीक उत्पन्न करू शकतील, ते निर्जन वस्तीत शहरे बसवतील, ते झोपडीत राहून राजवाडे बनतील. शरीरात आत्म्याचे वास्तव्य असले म्हणजे शरीर कार्यक्षम असते. आत्मा हा दिसत नाही, पण शरीराचे त्याच्याशिवाय चालावायचे नाही. तद्वत मानवी जीवनात संतांचे वास्तव्य होय. समाजधारणेस संत हे आत्म्याप्रमाणेच होत. ते ज्या समाजात नसतील तेथे अव्यवस्था, अनाचार, अनिती, विपत्ती व दुर्दैव हमेशा ओढवलेच म्हणून समजावे. मग तो समाज पौर्वात्य अगर पश्चिमात्य असो, उत्तर ध्रुवीय अगर दक्षिण ध्रुवीय असो. या भरतखंडात व विशेषतः महाराष्ट्रात संतांची वाढ मुळीच नव्हती व नाही. म्हणूनच हा देश धनधान्यांनी विशेष समृद्ध नसला तरी साधू संतांच्या सदविचारांनी पूर्ण भरलेला आहे. रौप्य, सुवर्णादी धातूंनी समृद्ध नसला तरी अखिल जगाला ललामभूत असे पराक्रमी व थोर मानवी हिरे याच भूमीत पैदा झाल्यामुळे तो वैभव संपन्न आहे. अशाच तऱ्हेचे श्री संत गजानन महाराज हे शके 1800 माघवद्य सप्तमी दिनांक 23 फेब्रुवारी 1878 रोजी वराडातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शेगाव या छोट्याशा गावी प्रथम प्रकट झाले. शेगाव या गावाचं मोठं महत्भाग्य साक्षात परब्रह्म सगुण रूपात साकार झालं. मानवी देह धारण करून ते अवतरलं. गणगण गणात बोते हे भजन त्यांचे अहर्निश चाले म्हणून लोक त्यांना गजानन हे नाव संबोधू लागले. या वराडाच्या भूमीची पुण्याईच वेगळी
अनेक महान संतांनी या कुशीत जन्म घेतला. संत गजानन महाराजांच्या चरण स्पर्शाने पुन्हा एकदा ही धन्य झाले. दिनांक 8 सप्टेंबर 1910 ऋषी पंचमी या दिवशी संत गजानन महाराजांनी संजीवन समाधी घेतली. 1878 ते 1910 पर्यंत या 32 वर्षाच्या कालावधीत संत गजानन महाराजांनी अलौकिक लीला व चमत्कार केले. शेगावचे रामचंद्र पाटील यांच्या आग्रहामुळे व शेगावचे रतनसा यांनी पुरविलेली कागदपत्रके व माहितीच्या आधारे हरिभक्त परायण संत कबीर दासगणू महाराजांनी गजानन महाराजांचे श्री गजानन विजय या ग्रंथाची रचना केली. दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथ हा शके 1861 प्रमाथी नाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी प्रथम प्रहरी बुधवारी पूर्ण केला. दासगणू महाराज हे स्वतः ओव्या रचून त्या मुखाने म्हणत व त्यांचे शिष्य ते लिहून घेत. दासगणू महाराजांनी दररोज एक अध्याय याप्रमाणे केवळ 21 दिवसात 21 अध्यायांची रचना केली. या अध्यायात 3369 ओव्या आहेत. हा ग्रंथ महाराजांचे अधिकृत चरित्र मानले जाते. हरिभक्त परायण संत कवी दासगणू महाराजांना आधुनिक महिपतींचे अवतार समजले जाते. अत्यंत प्रभावी व अंतःकरणाला भेदणारी सर्वसाधारण जनसमूहाला सहज समजेल इतक्या सोप्या लेखन शैलीतून श्री गजानन विजय ग्रंथ साकार झाला. श्री दासगणू महाराजांची वाणी ही अत्यंत ओघवती असल्यामुळे प्रत्येक अध्याय प्रथमापासून शेवटपर्यंत वाचत असताना असे वाटते की आपण नावेत बसलो असून नदीचा प्रवाह उतरणीचा आहे. हापूसचा आंबा परिपक्व झाला म्हणजे तो जसा लज्जतदार लागतो, तसे श्री दासगणू महाराजांचे विचार वयोमानाने, धार्मिक तपश्चर्येने व अनुभवाने परिपक्व झाल्यामुळे ते फार भारदस्त व प्रमाण म्हणून उल्लेखनीय विचार देण्याच्या योग्यतेचे झाले आहेत. त्याचा अनुभव वाचकांना हा ग्रंथ वाचत असताना पदोपदी येईलच. या ग्रंथाचे पारायण करणे म्हणजे एक आनंद अनुभव आहे. पारायण कशासाठी करावे? कारण आत्मसमाधानाकरिता जीवमात्राची धडपड चालू आहे, पण ते सहसा कोणाला लाभत नाहीच. याचे कारण असे की मनुष्य आधी भौतिक पदार्थांना समाधानाचे साधन समजून ते मिळवण्याकरिता रात्रंदिवस झटत असतो. भौतिक परायणता सुटावी व मन भक्तिपारायण व्हावं. जगाला चिकटलेले हे मन परमात्मा चिंतनात रमावं यासाठी पोथीचे पारायण करावे. अर्थात पारायण हे काही अंधश्रद्धा नाही किंवा आपल्या अहित कर्मापासून पलायन नाही, परंतु कर्म करता करता मनाला क्षीणता येते, मन हताश होते, आयुष्य व्यर्थ वाटू लागते. अशा वेळी मनाची तळमळ कमी होऊन मन आतून शांत वाटावे व मनाला पुनश्च उभारी मिळावी, यात श्रद्धेचे महत्त्व आहे. मानवाच्या आयुष्यात संकटे तर येणारच. अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी मानवाला सामर्थ्य श्रद्धेमुळेच मिळते. परंतु श्रद्धा ही डोळसावी. श्रद्धेचा व्यापार होता कामा नये. महाराजांनी म्हटले आहे, साधू कोण, संत कोण हे पहावे शोधून, दांभिकाच्या नादी कदापि लागू नये. या संपूर्ण ग्रंथात श्री गजानन महाराजांनी अनेक मौलिक संदेश दिले आहेत. ते आपल्याला आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतील. संत श्री गजानन महाराज व संत कवी दासगणू महाराज यांना साष्टांग नमस्कार करून व त्यांचे आशीर्वाद घेऊन मी संत गजानन महाराजांच्या चरणी माझी सेवा रुजू करत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुर्म देव सर्वकार्येषु सर्वदा. गजाननाया करी आवाहन आसनस्थ व्हावे, शुद्धोदक हे पाद्य अर्ध्य अन आचमना घ्यावे. दूध दही घृत मध शर्करा पंचामृत स्नाना, अथर्व शीर्षे रुद्र सूक्त सहस्री सूक्ते स्नान. जर तारीची शाल अर्पिली यज्ञ पवितही तसे, सर्वांगाला परिमल भाडी तिलक केशरी असे.
फुले सुगंधी हिरव्या नाजूक दुर्वा 21, धूप निरंजन चून भाकरी ते नैवेद्यास, कर्पूर आरती मंत्र पुष्प घ्या प्रदक्षिणा नमन, चिलीम दिदली सेवा करीतो अनन्य मी शरण, मंत्र कर्म वा भक्ती न जाणे काल्पनिक पूजा, सद्भावाने केली उद्धरी निस्सीम भक्त तुझा, गण गण गणात बोते भजनी दंग सदा तुम्ही, सिद्ध मंत्र हा जपुनी सर्वदा पावन हो आम्ही, एक मागणे शिरी असावा वरद हस्त तुझा, गजाननाही आस पुरवी घ्या नमस्कार माझा, मानस पूजा श्लोक त्रिकाली 21 आवर्तने, उच्चारुणी संकल्प आपला करीजो श्रद्धेने, मिटतील चिंता हरतील व्याधी टळतील आपत्ती, गजाननाच्या कृपा प्रसादे सहज मोक्ष प्राप्ती. श्री गजानन महाराज की जय. गणगण गणात बोते.